नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला लेसन चालू आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर. त्याच्यामध्ये आपण काल प्रॅक्टिस सेट 2.2 हा कंप्लीट केला होता, ज्याच्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर आज आपण शिकणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड ने कसं सॉल्व्ह करायचं हे आज आपण शिकणार आहोत. तर चला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 ला सुरुवात करू. तर तिथं क्वेश्चन तुम्हाला विचारलंय, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड. म्हणजे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन काय करायचं, तुम्हाला कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथडने काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजे काय, तर ते आता आपण हे एक्झाम्पल मार्फत पाहू. तर सुरुवातीला तुम्हाला इक्वेशन दिले एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर आपण सुरुवात कशी करतो, तर नेहमीप्रमाणे द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, कोणतं इक्वेशन आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. समजलंय. त्यानंतर काय करायचं मग, तर लक्ष द्या, पहिली स्टेप ही लक्ष द्यायची की स्क्वेअरची जी टर्म आहे, म्हणजे एक्स आलाय, म्हणजे एक्स स्क्वेअरची जी टर्म आहे त्याचा कोएफिशियंट हा किती आहे इथं, तर इथं काहीच नसतो, याचा अर्थ काय असतो, 1. समजते. कोएफिशियंट काय नसतो म्हणजे काय असतो, 1. मग लक्षात ठेवा, जर कोएफिशियंट 1 असेल तर अडचण नाही, पण जर कोएफिशियंट 1 नसेल तर सर्वात पहिली स्टेप काय करायची, कोएफिशियंट हा 1 करून घ्यायचा. तो 1 कसा करायचा, तर तुम्हाला ते पुढे एक्झाम्पल सांगतो. पण सध्या ह्या एक्झाम्पल मध्ये कोएफिशियंट काय आपला, तर 1च आहे, त्यामुळे तर तेच लिहून घ्यायचं. हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, समजते. जर कोएफिशियंट 1 असेल एक्स स्क्वेअरचा तर इथं लिहून घ्यायचं, हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. जर 1 नसेल तर काय करायचं ते पुढच्या एक्झाम्पल मध्ये मला सांगतो ज्यावेळेस येईल त्यावेळेस. त्यानंतर काय करायचं, ही पहिली टर्म आहे अशी, मग त्यानंतर एक्स पण आहे असा, हा -20 ला त्यांना थोडीशी मध्ये जागा ठेवायची, -20 इज इक्वल टू 0. समजते. तर काय केलं, सुरुवातीला एक्स स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म आहे अशी घेतली, थोडीशी जागा ठेवली आणि त्यानंतर कॉन्स्टंट सी ची टर्म लिहिली आपण. समजते. इज इक्वल टू 0. मग आता इथं जागा सोडली, तिथं नेमकं करायचं काय, तर लक्ष द्या, एक्स चा कोएफिशियंट, इथं एक्स चा कोएफिशियंट म्हणजे एक्स शेजारचा नंबर काय नाही, म्हणजे मग काय, तर 1 आहे. तर मग करायचं काय, पहिल्यांदा त्या 1 चा काय करायचा, हाफ करायचा. म्हणजे काय केला मी, एक्स चा कोएफिशियंट घेतला, जो काय आहे इथं 1 आहे, त्याचा हाफ करायचा. हाफ म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करायचं. समजते. लक्ष द्या, एक्स चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय असतो इथं 1. मग तो 1 घेतला, त्या 1 चा काय करायचा, हाफ करायचा आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. समजते. ही टर्म काय करायची, तर एकदा ऍड करायची. समजते. आणि तीच टर्म परत काय करायची, मायनस करायची. समजले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर सपोज 5 इज इक्वल टू 5 असतं, जर ह्याच्यामध्ये मी 2 ऍड केलं तर हा नंबर काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण मी त्याचबरोबर काय करतोय, हा 2 परत मायनस करतोय, म्हणजे किती राहते परत आन्सर, 5. समजते. म्हणजे एखादा नंबर दिला किंवा घेतला, म्हणजे लक्ष द्या, 2 घेतला आणि दिला, याचा अर्थ काय, काहीच नाही. समजते. म्हणजे काय असते, तर आपण 0 ऍड करतोय. समजते. म्हणजे तिथं काय केलं मी, एक्स चा कोएफिशियंट घेतला 1, त्याचा हाफ केला, त्याचा ब्रॅकेट केला आणि त्याचा स्क्वेअर. ही टर्म काय केली मी, ऍड केली आणि मायनस केली. समजते. ह्यानंतर काय करायचं, पहिल्या 3 ला काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. समजले. पहिल्या 3 ला काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. त्यानंतर सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे,
ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला काय आहे? तर ए चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. समजते? त्याचप्रमाणे मायनसचा फॉर्म्युला काय येतो? इथं फक्त मायनस येतं आणि इथं फक्त मायनस. समजते? मग आता लक्ष द्या. इथं सुद्धा काय आलेत? 3 टर्म आलेत. समजते? मग फक्त करायचं काय? तर ह्यातली पहिली टर्म घ्यायची x, इथली शेवटची टर्म घ्यायची 1/2. समजते? आणि मधल्या नंबरचं साइन, कारण तुम्हाला माहिती आहे प्लस असेल तर काय लिहितो? प्लस. मायनस असेल तर काय असतं? मायनस. मग इथलं फक्त साइन बघा. साइन कोणतं आहे? प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा जर ब्रॅकेट तुम्ही हा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह केला तर तुम्हाला काय भेटेल? हा नंबर भेटेल. समजते? त्यामुळं लक्ष द्या. फक्त करायचं काय? पहिल्या 3ला ब्रॅकेट टाकला, कोणाचा स्क्वेअर आहे? x चा, मग x घेतलं. कोणाचा स्क्वेअर आहे? 1/2 चा, मग 1/2 घेतलं. इथं साइन कोणतं आहे? प्लस, म्हणजे इथं काय ना प्लस. समजते? आणि ब्रॅकेटचा काय घेतला मी? स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होईल? प्लस. मग मला सांगा 1 चा स्क्वेअर 1, 4 2 चा स्क्वेअर 4, आणि हा -20, इकडे जाऊन काय होतंय? प्लस, म्हणजे 20, आणि खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. समजले? मग आता ही साईड शेवटपर्यंत हाय अशी ठेवायची. आता करायचं काय? फक्त हे सॉल्व्ह करायचं. मग 2 नंबरची ऍडिशन करायची. पण ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम आहे का? तर नाही. मग काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येतो? 1 × 1 1 प्लस 4 × 20 तर येतं 80 अपॉन 4 × 1. समजते? इज इक्वल टू 1 + 80 हे झालं 81 अपॉन. समजले? मग साधा नंबर भेटला इकडं, तर ही टर्म लिहून घ्यायची इकडं. काय? x + 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता लक्ष द्या, एका साईडला स्क्वेअर आहे आणि एका साईडला साधा नंबर आहे. मग आपण काय करतो? तर इथला मला स्क्वेअर घालवायचा. स्क्वेअर घालवायसाठी काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन काय येते? सांगा. स्क्वेअर रूट घेतला इथला काय होईल? ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल? निघून जाईल. म्हणजे राहते काय फक्त? तर x + 1/2 इज इक्वल टू, तुम्हाला सांगितले स्क्वेअर रूट घेतल्यावर एका साईडला काय घ्यायचं? ज्या साईडला नंबर आहे त्या साईडला प्लस आणि मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, स्क्वेअर रूट घेतल्यावर 81 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर 9 चा. ह्याचा अर्थ 81 चा स्क्वेअर रूट काय आहे? 9 अपॉन 4 कोणाचा स्क्वेअर आहे? तर 2 चा. ह्याचा अर्थ 4 चा स्क्वेअर रूट काय येतो? 2. समजले? त्यानंतर पुढं x इज इक्वल टू, हा +1 आहे, +1/2 आहे. त्या साईडला गेल्या का होईल? तर मायनस, म्हणजे काय? प्लस मायनस 9/2 मायनस 1/. समजले? आता पुढची स्टेप लक्ष द्या, सोपी एकदम. एकदा काय करायचं? प्लस घ्यायचा. प्लस म्हणजे 9/2 आणि मायनस 1/2 आहे असा. और x इज इक्वल, आता काय करायचं? एकदा मायनस घ्यायचा. म्हणजे काय येतंय? इथं काय घेतला? +9/2. आता घेतला -9/2 आणि हा -1/2 आहे असं. समजते? मग काय येते? x इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम एकदाच घेतला, 9 - 1 8, आणि इकडे काय येते? और x इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम म्हणून एकदाच घेतला. त्यानंतर काय? -9 - 1. तुम्हाला माहिती आहे साइन जर सेम असते तर काय करतो आपण? ऍडिशन. 9 + 1 10, आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस. ह्याचा अर्थ x इज इक्वल टू 8/2 म्हणजे काय येतं? 4, और x इज इक्वल टू -10/2 काय येतं? तर -5. समजले? म्हणजे तुम्हाला काय झालं? x च्या 2 व्हॅल्यू भेटल्या. त्याच व्हॅल्यू म्हणजे काय असतं? आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन. देअरफॉर 4 and -5 आर द सोल्युशन्स, किंवा रूट म्हटलं चालतंय, ऑफ
गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजले? अगदी सोपं आहे. एकदा व्यवस्थित लक्ष द्या. शॉर्ट मध्ये परत सांगतोय. तर काय करायचं, पहिल्यांदा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय ते सुरुवातीला लिहून घ्यायचं. ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर काय करायचं, स्क्वेअरची जी टर्म आहे म्हणजे ते एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का चेक करायचं. आहे का 1? तर आहे. मग आहे म्हटलं काय करायचं, हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं, पहिली टर्म घेतली, दुसरी टर्म घेतली, थोडीशी जागा ठेवली आणि शेवटची टर्म घेतली इज इक्वल टू 0. इथं काय केलं आपण, जी जागा सोडली तिथं एक्स चा कोएफिशियंट काय येतं 1, त्याचा हाफ केला. त्याचा काय केला आपण, हाफ केला आणि स्क्वेअर केला. ही टर्म आपण ऍड केली आणि मायनस केली. समजलं? त्यानंतर काय करतो आपण, पहिल्या 3 ला ब्रॅकेट टाकला. बरोबर? आता पहिल्या 3 ला ब्रॅकेट टाकले तर बघा तुम्ही, कुणाचा स्क्वेअर आहे, एक्स चा, म्हणजे एक्स घ्यायचा. शेवटची टर्म कुणाचा स्क्वेअर आहे, 1/2 चा, म्हणजे तो 1/2 घेतला. आणि इथं साइन कुठले, एक्स चं साइन कुठले, मधल्या टर्मचं प्लस. जर प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर मायनस घ्यायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि इथं काय होतंय, मायनस इकडे जाऊन प्लस, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. समजलं? आणि ही -20 जाऊन काय झाला, +20. खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. आणि सॉल्व्ह केलं तर इथपर्यंत आलं. त्यानंतर काय, टेक स्क्वेअर रूट घेऊन सॉल्व्ह केलं तर हे भेटते आपल्याला. समजले? अगदी सोपं आहे. एक अजून 1-2 एक्झाम्पल झाले तुम्हाला व्यवस्थित समजेल. एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. तर सेकंड इक्वेशन तुम्हाला दिले, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. बरोबर? मग सुरुवात कशी करतो आपण, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. समजलं? ही झाली आपली पहिली स्टेप. त्यानंतर काय करतो आपण, तर स्क्वेअरची टर्म म्हणजे पण एक्स स्क्वेअर झालाय, तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का चेक करायचं. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का चेक करा. मग इथं लक्ष द्या, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय आहे, तर 1च आहे. 1 आहे याचा अर्थ लिहून घ्यायचं, हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. समजते? आणि 1 असेल तर काय करतो आपण, मग हा एक्स स्क्वेअर आहे असा प्लस 2x आहे असा. समजते? थोडीशी मध्ये जागा ठेवायची आणि -5 इज इक्वल टू 0. समजले? आता पुढची स्टेप म्हणजे इथं जी जागा सोडली आपण, इथं नेमकं करायचं काय, तर आताच तुम्हाला सांगितलंय की एक्स चा कोएफिशियंट, समजते, एक्स चा कोएफिशियंट काय येतं, तर 2 आहे, त्याचा हाफ करायचा. त्याचा काय करायचा, हाफ. हाफ म्हणजे अर्धा. समजते? मग किती येत आहे, 1. आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर. समजते? काय केलं बघा, एक्स चा कोएफिशियंट काय आहे 2, त्याचा हाफ करायचा, म्हणजे 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे किती येते 1. त्याचा स्क्वेअर करायचा. ही टर्म काय करायची, तर ऍड करायची आणि सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करायची. समजले? त्यानंतर पुढची स्टेप काय करतो आपण, तर पहिल्या 3 ला काय करायचा, ब्रॅकेट. समजले? सोपं एकदम, लक्ष द्या फक्त. इथपर्यंत झालं. त्यानंतर काय करायचं, कुणाचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेट मध्ये बघा कुणाचा स्क्वेअर आहे, हा पहिली टर्म तर एक्स चा. शेवटची टर्म कुणाचा स्क्वेअर आहे, तर 1 चा स्क्वेअर आहे. समजले? आणि सेकंड टर्म जे आहे त्याचं साइन कोणतं आहे, प्लस, आणि फक्त हे करायचं ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं? इज इक्वल टू, हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होतंय प्लस, 1 चा स्क्वेअर 1, ही -5, इकडे जाऊन काय होतंय +5. समजले? पुढं हा x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे असा इज इक्वल टू 1 + 5, तर हा झाला 6. समजलं? आता बघा, एका साईडला नंबर आला, एका साईडला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर कसा काय करतो आपण, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग तेच लिहायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. समजते? स्क्वेअर केल्यावर, सॉरी, स्क्वेअर रूट घेतल्यावर काय भेटते आपल्याला,
तर इथला स्क्वेअर निघून जातोय. स्क्वेअर निघून गेला म्हणजे शिल्लक काय राहिलं एक्स प्लस 1 इज इक्वल टू ह्या साईडला काय घ्यायचं प्लस मायनस. स्क्वेअर रूट घेतल्यावर प्लस मायनस घ्यायला विसरायचं नाही. आता मला सांगा 6 चा जर स्क्वेअर रूट घेतला तर 6 कुणाचा स्क्वेअर आहे का तर नाही. याचा अर्थ तो रूट मध्ये आहे असा राहतो. समजलं. आता पुढे एक्स हा प्लस 1 इकडे गेला काय होतोय मायनस. ह्याचा अर्थ हा प्लस मायनस रूट 6 आहे असा. प्लस 1 इकडे जाऊन काय झाला मायनस. समजले. आता करायचं आहे फक्त एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस. म्हणजेच काय होते एक्स इज इक्वल टू हा आहे ना एकदा प्लस घेतो मी म्हणजे रूट 6 मायनस 1 और एकदा मायनस आहे तेच घ्यायचं एक्स इज इक्वल टू मायनस रूट 6 मायनस 1. ह्या भेटल्या तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू. समजलं. तर काय करायचं पहिली गोष्ट कळली एकदा प्लस घ्यायचं म्हणजे एकदा प्लस मायनस आहे नाही एकदा पॉझिटिव्ह घ्यायचं आणि एकदा निगेटिव्ह घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं. पण तो सॉल्व्ह होत नाही याचा अर्थ हेच आपलं काय झालं आन्सर. देअरफॉर रूट 6 मायनस 1 अँड मायनस रूट 6 मायनस 1 आर द सोल्युशन्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्या टाईपचे जर तुम्ही हे जर एक्झाम्पल तुम्ही घेतलं असतं आणि किती जरी प्रयत्न केला असता तर ह्या एक्झाम्पलचे फॅक्टर तुम्हाला सहजासहजी मिळाले नसते. समजते. मग अशा टाईपचे जर एक्झाम्पल असतात त्यामुळं फॅक्टरायझेशन मेथड आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही. त्यासाठी पुढं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा शोध लागला. त्याच्यानंतर अजून सोपी मेथड केली ती पुढची आहे फॉर्म्युला मेथड. ते आपण नंतर शिकणार आहोत. समजते. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं हे एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. तर तुम्हाला थर्ड इक्वेशन दिलं आहे एम स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू मायनस 3. समजते. तर हे इक्वेशन पहिल्यांदा आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजेच काय तर एम स्क्वेअर मायनस 5m ना मायनस 3 आहे. हा जर इकडे घेतला राईट साईडला तर काय होईल सॉरी लेफ्ट साईडला घेतला तर काय होईल प्लस 3 इज इक्वल टू 0. समजते. मग इथं मला सांगा स्क्वेअर टर्म म्हणजे एम स्क्वेअर ह्याचा कोएफिशियंट 1 आहे का तर आहे. मग तेच लिहायचं हिअर कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर इज इक्वल टू 1. समजते. आणि कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर जर 1 असेल तर काय करतो आपण तर हा एम स्क्वेअर आहे असा मायनस 5m आहे असा थोडीशी जागा ठेवायची प्लस 3 इज इक्वल टू 0. बरोबर. आता इथं जी जागा ठेवली इथं नेमकं करायचं काय तर आताच तुम्हाला सांगितले की m चा कोएफिशियंट आता इथं m नाही इथं काय x नाही इथं काय m आहे. तर m चा कोएफिशियंट काय आहे 5. साइन वगैरे नाही टाकायचं आता फक्त m चा कोएफिशियंट काय आहे 5. मग त्या 5 चा काय करायचा हाफ काढायचा. समजते. आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर. समजते. म्हणजेच ही टर्म काय करायची फक्त ऍड केली म्हणजे 5 मायनस 5 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि तीच टर्म काय करायची मायनस करायची. समजले. अगदी सोपं आहे. त्यानंतर काय करायचं पहिल्या 3 ला ब्रॅकेट. बरोबर. मग आता काय भेटतं बघा ह्या ब्रॅकेट मध्ये कुणाचा स्क्वेअर आहे तर m चा. कुणाचा स्क्वेअर आहे तर 5 अपॉन 2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण इथलं साइन कुठलं घ्यायचं इथं साइन कुठलं घ्यायचं तर लक्ष द्या मधली टर्म म्हणजे m ची टर्म त्याचं साइन काय मायनस त्यामुळे साइन काय ना मायनस. समजलं. इज इक्वल टू हे मायनस आहे इकडे जाऊन काय झालं प्लस 5 चा स्क्वेअर 25 2 चा स्क्वेअर 4. समजले. आणि हा प्लस 3 इकडे जाऊन काय होतंय मायनस 3. फक्त डिनॉमिनेटरला काय नसतो म्हणजे 1 असतो. समजले. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. मला सांगा इथं सबट्रॅक्शन करायची मग डिनॉमिनेटर सेम आहे का तर नाही. मग काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 25 1 चा 25 मायनस 4 3 चा 12. बरोबर. 4 3
12/4 समजले. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय भेटेल 25 - 12 हे आलं 13/4 समजते. म्हणजे ह्या साईडला काय लिहून घेतलं चालतं m-5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर m-5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर समजलं. आता काय करायचं ह्या साईडला ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्या साईडला साधा नंबर भेटला मग काय करतो आपण तर इथला स्क्वेअर घालवायचा आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन समजले. मग स्क्वेअर रूट घेतला काय होतं तर m-5/2 इज इक्वल टू ह्या साईडला फक्त प्लस आणि मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही समजले. पुढे 13 कोणाचा स्क्वेअर आहे का तर नाही त्याचा अर्थ तो रूट मध्ये आहे असं राहतो. अपॉन 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 2 चा म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट काय राहणार तर 2 समजलं. पुढे m हा -5/2 इकडे गेला काय होते प्लस म्हणजे याचा अर्थ प्लस मायनस √13/2 प्लस 5/2 समजले. मग आता एकदा काय करतो आपण प्लस घेतो प्लस घेतल्यावर काय होते √13/2 प्लस 5/2 समजले. और m इज इक्वल टू एकदा मायनस इथं प्लस घेतला आता मायनस √13/2 प्लस 5/2 समजले. मग पुढे बघा m इज इक्वल टू डिनॉमिनेटर कसं आहे सेम सेम म्हटलं मी एकदाच घेतला √13 प्लस 5 और m इज इक्वल टू इथं पण डिनॉमिनेटर सेम म्हणून एकदाच घेतला वरती काय मायनस √13 प्लस 5 समजले. म्हणजे तुम्हाला m चे काय झाले इथं दोन व्हॅल्यू भेटल्या हे काय सॉल्व्ह होत नाही त्याच्यामुळे हेच काय येते आपलं आन्सर. देअरफॉर √13 प्लस 5/2 और मायनस √13 प्लस 5/2 आर द solutions of given quadratic equation समजले. एकदा हे एक्झाम्पल व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर आपण पाहू एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल दिले तुम्हाला 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0 समजते. तर आता करायचं काय पहिली स्टेप काय आपली दिले ती लिहून घ्यायचं म्हणजेच काय द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय इक्वेशन आपलं तर 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0 समजते. त्यानंतर काय चेक करतो आपण जी स्क्वेअरची टर्म आली म्हणजे तो y² आला त्या y² चा कोएफिशियंट 1 आहे का चेक करा. y² चा कोएफिशियंट 1 आहे का तर नाही. हेच लिहायचं इथं हिअर कोएफिशियंट ऑफ y² इज नॉट इक्वल टू मग आता 1 तर नाही. मग आपल्याला माहिती आहे जोपर्यंत कोएफिशियंट 1 होत नाही तोपर्यंत एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकत नाही. याचा अर्थ ह्या इक्वेशनचा कोएफिशियंट आपल्याला काय करून घ्यायचा आहे 1 करून घ्यायचा आहे. मग इथं 1 कधी होईल हा 9 घालवायचा 9 घालवायचं म्हणजे काय त्या अख्ख्या इक्वेशनला आपण 9 ने काय करू डिवाइड करू समजते. मग काय येते डिवाइड 9 ऑन बोथ साइड्स. मग इथं 9 ने डिवाइड केलं काय येते तर y² मायनस 12/9 समजते ना. इथं काय केलं आपण 9 ने डिवाइड केलं y प्लस 2/9 इज इक्वल टू 0 समजलं. मग आता सॉल्व्ह करू आपण काय येते मग y² मायनस 12 ला आणि 9 ला कशाने डिवाइड होतं तर 3 ने म्हणजेच काय येते 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9 y आहे असा प्लस 2/9 आहे असा इज इक्वल टू 0. आता तुम्ही पाहू शकता की कोएफिशियंट ऑफ y² हा काय झाला
1 झाला. मग 1 झाले आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं माहिती आहे. कसं सॉल्व्ह करतो आपण, तर पहिली टर्म आहे अशी मायनस 4/3 आहे असा, बरोबर, थोडीशी जागा ठेवायची, प्लस 2/9 इज इक्वल टू 0. पण इथं जी जागा ठेवली तिथं काय करायचं नेमकं, तर वायचा कोएफिशियंट कोण आहे, 4/3, त्याचा हाफ करायचा आहे. हाफ म्हणजेच काय करतो आपण त्याला 1/2 ने, म्हणजे 2 ने डिवाइड करतो ना, म्हणजेच 1/2 ने काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय केल्या काय होते, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे काय भेटलं तुम्हाला 2/3. समजले. ह्या 2/3 चा काय करायचा, स्क्वेअर करायचा, ही टर्म ऍड करायची आणि मायनस करायची, म्हणजेच काय येते प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2/3 ब्रॅकेटचा. समजलं. त्यानंतर काय करतो आपण, पहिल्या 3 ला स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. समजले. आता चेक करा, कोणाचा स्क्वेअर आहे, वायचा. कोणाचा स्क्वेअर आहे, 2/3 चा. पहिली आणि शेवटची टर्म फक्त बघायची, स्क्वेअर कुणाचा आहे, ही कुणाचा आहे, वायचा स्क्वेअर. हा कुणाचा स्क्वेअर आहे, 2/3 चा. साइन कोणतं आहे वायचं, म्हणजे वाय कोय ह्याचा असणार, वाय टर्म असणार, टर्मचं साइन कुठलं आहे, मायनस, म्हणजे इथं काय ना मायनस आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं. आणि ही मायनस आहे, इकडे जाऊन काय झालं प्लस 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, हा प्लस 2/9 इकडे गेल्या काय होतंय मायनस 2/9. समजले. मग काय भेटतंय तुम्हाला, y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय भेटलं तुम्हाला, डिनॉमिनेटर सेम, म्हणजे एकदाच घेतला, बरोबर. 4 - 2 काय येते 2. मग भेटला का, एका साईडला ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि एका साईडला साधा नंबर. मग काय करतो आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. समजलं. स्क्वेअर रूट घेतलं काय होतं, इथला ब्रॅकेटचा स्क्वेअर निघून जातोय, म्हणजे शिल्लक राहते y मायनस 2 इज इक्वल टू. समजते. आता तुम्हाला माहिती स्क्वेअर रूट घेतलं प्लस मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही, बरोबर. मग आता सांगा 2 कुणाचा स्क्वेअर आहे का, तर नाही, याचा अर्थ तो रूट मध्ये आहे असं राहतोय. समजलं. आपण 9 कुणाचा स्क्वेअर आहे, 9 कुणाचा स्क्वेअर आहे तर 3 चा, म्हणजे 9 चा स्क्वेअर रूट काय येतोय 3. समजलं. पुढं y हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होतंय प्लस, म्हणजे असं होईल हे प्लस मायनस रूट 2/3 आणि मायनस इकडे जाऊन काय झालं प्लस 2/3. समजले. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला, y एकदा प्लस घेतला रूट 2/3 प्लस 2/3 और आता काय घ्यायचं, इथे एकदा प्लस घेतला, आता साइन कुठलं घ्यायचं मायनस, म्हणजे y इज इक्वल टू मायनस रूट 2/3 प्लस रूट 2/3, बरोबर. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला, y डिनॉमिनेटर सेम म्हणून एकदाच घेतला रूट 2 प्लस 2 और y इज इक्वल टू काय भेटते मायनस रूट 2 प्लस 2/3. इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे, मग तुम्ही हे असं लिहू शकता 2 प्लस रूट 2/3 आणि इथे लिहू शकता 2 मायनस रूट 2/3. दोघांचा अर्थ काय असतो सेम, म्हणजे हेच तुमचं काय झालं सोल्युशन. म्हणजे शेवटची लाईन काय लिहायची, रूट 2 प्लस 2/3 अँड रूट 2 प्लस 2/3 आर द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. समजले. इथं काय लक्षात ठेवा, कोएफिशियंट 1 नसेल, म्हणजे तो किती 9 आहे y स्क्वेअरचा कोएफिशियंट. जर 1 नसेल तर सुरुवातीला 1 करून घ्यायचा आणि मग बाकीची प्रोसेस सेम करायची आहे. समजले. आता हे एक्झाम्पल व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर पाहूया एक्झाम्पल नंबर 5. तर 5 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0. तर सुरुवातीला आपण दिलेलं इक्वेशन लिहून घेतो 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0. समजते. त्यानंतर काय करतो आपण, कोएफिशियंट ऑफ y², म्हणजे स्क्वेअरची टर्म कुठली y, म्हणजे व्हेरिएबल y. y² चा कोएफिशियंट 1 आहे का,
तर नाही. काय आहे 2. म्हणजे तेच बघा हिअर कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1. मग 1 नसेल तर तो आपला पहिल्यांदा 1 करून घ्यायचा असतो. मग मला सांगा इथला 2 घालवायचा तिथं 1 आणायचा. ह्याचा अर्थ अख्ख्या इक्वेशनला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल? इथला 2 घालवायचं म्हणजे 2 ने डिवाइड करावं लागेल. समजतंय? म्हणजे पूर्ण इक्वेशनला 2 ने काय करायचं? डिवाइड करायचं. समजतंय? मग डिवाइड केलं काय भेटते तुम्हाला बघा. तर 2 ने डिवाइड केलं तर वाय स्क्वेअर प्लस 9/2 बरोबर ना. 2 ने डिवाइड केलं वाय प्लस 10/2 5 इज इक्वल टू 0. समजलं? याचा अर्थ आपला कोएफिशियंट आता काय झाला? 1 झाला. म्हणजे आता आपण इक्वेशन काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. मग कसं सॉल्व्ह करतो आपण? तर वाय स्क्वेअर आहे असा प्लस 9/2 पण आहे असा, थोडीशी जागा ठेवायची, प्लस 5 इज इक्वल टू 0. समजलं? मग आता इथं जी जागा सोडली इथं नेमकं घ्यायचा काय? तर वायचा कोएफिशियंट काय आहे? 9/2. त्याचा काय करायचं आपल्याला? हाफ म्हणजेच त्याला 1/2 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं किंवा 2 ने डिवाइड करतो असं म्हणतो आपण. बरोबर? मग मला सांगा ह्या 2 ने 1 ला किंवा 9 ला डिवाइड होतं का? तर नाही. याचा अर्थ यांचं मल्टिप्लिकेशन होते. 9 1 जा 9/2 2 जा 4. समजले? ह्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. ही टर्म काय करायची तर ऍड करायची आणि मायनस करायची. म्हणजेच काय येते? प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजले? मग आता परत काय करतो आपण? पहिल्या 3 ला स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर? मला सांगा ही कुणाचा स्क्वेअर आहे? ब्रॅकेटमध्ये कुणाचा स्क्वेअर आहे? पहिली टर्म तर वायचा. लास्ट टर्म कुणाचा स्क्वेअर आहे? तर 9/4 चा. समजते? आणि साइन कुठलं येतं? प्लस. म्हणजे इथं पण काय प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. समजले? मग आता मला सांगा मायनस इकडे जाऊन प्लस 9 चा स्क्वेअर 81 अपॉन 4 चा स्क्वेअर 16. समजते? ही प्लस 5 इकडे जाऊन काय होते? -5. पण डिनॉमिनेटर काय त्याचा? 1. समजते? हे सॉल्व्ह करतो आपण. कसं सॉल्व्ह करतो? डिनॉमिनेटर सेम आहे का? तर नाही. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 81 1 जा 81 मायनस 16 5 जा 80. समजते? अपॉन 16 1 जा 16. समजले? म्हणजे हे काय झालं बघा. या असं लिहिलं चालते y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर सेम इथं y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 80 येते 1/16. म्हणजे एका साईडला तुम्हाला स्क्वेअरची टर्म भेटली, एका साईडला तुम्हाला नंबर भेटला. मग स्क्वेअर घालवा काय करतो आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन समजले? मग स्क्वेअर रूट घेतल्यावर इथला स्क्वेअर काय होतोय? निघून जातोय. मग शिल्लक काय राहते? y प्लस 9/4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यावर प्लस मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही. मला सांगा 1 कोणाचा स्क्वेअर आहे? तर 1 चाच. अपॉन 16 कोणाचा स्क्वेअर आहे? तर 4 चा. समजले? आता पुढे y ही प्लस आहे इकडे जाऊन मायनस इज इक्वल टू प्लस मायनस 1/4 ही प्लस टर्म इकडे जाऊन काय झाली? मायनस 9/4. समजते? मग काय करतो आपण? एकदा प्लस म्हणजे 1/4 मायनस 9/4 और म्हणजे एकदा पहिल्या टर्मचा साइन काय घेतला आपण? प्लस और एकदा मायनस घ्यायचा. y इज इक्वल टू मायनस 1/4 आणि पुढचा मायनस 1/9/4 आहे. समजले? पुढे सॉल्व्ह होतंय. डिनॉमिनेटर सेम आहे. सेम म्हटलं काय करायचं? एकदाच घेतलं. 1 मायनस 9 होतं का? तर नाही. 9 मायनस 1 8 मोठ्या नंबरचा आहे मायनस और y इज इक्वल इथं पण डिनॉमिनेटर सेम एकदाच घेतला. वरती काय होते? -1 -9 -1 -9 म्हणजे साइन सेम आहे. साइन सेम म्हटलं ऍडिशन म्हणजे 10 आणि मोठ्या नंबरचा आहे मायनस. समजते? हेच सॉल्व्ह केलं काय भेटते आपल्याला? y इज इक्वल टू
4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे -2. वायची व्हॅल्यू काय आली -2. और y इज इक्वल इथं काय येते 2 5 जा आणि 2 2 जा म्हणजे -5/2. समजते म्हणजे इथं तुम्हाला y च्या किती व्हॅल्यू भेटल्या तर 2 व्हॅल्यू भेटल्या. समजते अगदी सोपं टॉपिक आहे. एक एक्झाम्पल राहिले तुम्ही सेम वेने ते एक्झाम्पल करू शकता. बरोबर फक्त पहिल्यांदा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आणि नंतर सॉल्व्ह करा. समजले. तर अशा प्रकारे आज आपला प्रॅक्टिस सेट 2.3 या ठिकाणी काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. जर काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचप्रमाणे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.